नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. सध्या मी आहे बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला एक असं मंदिर पाहायला मिळतं ज्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातलं कदाचित हे एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिराच्या समोर आपल्याला वराह शिल्प पाहायला मिळतं. खरं तर आजपर्यंत आपण दक्षिणेतली अनेक मंदिरं पाहिली असतील, कर्नाटक, आंध्र प्रदेशामधली. ती मंदिरं आपल्याला फार सुंदर वाटतात, पण अगदी दक्षिणेतल्या मंदिराने इतकंच सुंदर मंदिर आपल्या इकडं म्हणजे बारामती तालुक्यातल्या लोणी भापकर गावामध्ये पाहायला मिळतं. ते म्हणजेच मल्लिकार्जुन मंदिर. फार सुंदर असं मंदिर आहे. त्याला इतिहास सुद्धा फार मोठा आहे. चालुक्य कालखंडामध्ये बांधलेलं हे मंदिर फार मोठा इतिहास जपत आजही दिमाखात उभं आहे. तर हे मंदिर कसं आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. लोणी भापकर हे गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असून पुण्यापासून 65 किलोमीटर तर मोरगावच्या गणपती मंदिरापासून साधारणतः 12 किलोमीटर अंतरावरती आहे. गावाच्या एका बाजूस जवळपास 13व्या शतकात बांधलेलं हे प्राचीन शिवालय आहे. हे मंदिर भूमित शैलीत बांधलेलं असून दक्षिणेतील बांधकाम शैलीला टक्कर देणाऱ्या या सुंदर मंदिराच्या समोर 2 नंदी मूर्ती आहेत. मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून प्रवेशद्वारावर कोरलेल्या सुंदर मूर्ती आणि दगडावर केलेलं सुरेख कोरीवकाम पाहण्यासारखं आहे. मल्लिकार्जुन मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आपण इथं पाहतोय. बघू शकता फार भव्य अशा स्वरूपाचं हे प्रवेशद्वार आहे. आणि विशेष म्हणजे या प्रवेशद्वाराच्या चौकटीवरती जे कोरीव काम केलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस असलेल्या ललाट पट्टीवर श्री गणेशाची मूर्ती आहे. उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूस असलेल्या दगडी शिळांवर काही मूर्ती कोरलेल्या असून दगडावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या आतील सभामंडप अतिशय भव्य असून आतल्या बाजूस असलेल्या दगडी खांबांवर काही प्रसंग कोरलेले आहेत. यामध्ये संगीत वाद्य, नृत्य, युद्ध प्रसंग तसेच रामायण महाभारतातील काही प्रसंग कोरलेले आहेत. प्रत्येक दगडी खांबांच्या वरच्या बाजूस या भारवाहक यक्षिणी कोरलेल्या दिसतात. जणू या मंदिराचा संपूर्ण भार त्या स्वतःच्या खांद्यावर उचलत आहेत असा संदेशच ही शिल्प देतात. दगडी सभा मंडपाच्या छताला आतून केलेलं सुरेख कोरीव काम आश्चर्य वाटावं इतकं सुंदर आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर देखील सुरेख नक्षीकाम आणि सुंदर मूर्ती कोरले आहे. गाभाऱ्याच्या खालच्या पट्टीवर 2 कीर्तिमुख दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱ्यात 2 शिवलिंग पाहायला मिळतात. संपूर्ण महाराष्ट्रातलं हे कदाचित एकमेव असं मंदिर असावं ज्या मंदिराच्या समोर आपल्याला वराह शिल्प पाहायला मिळतं. दक्षिणेतल्या बऱ्याच मंदिरांसमोर आपल्याला अशी शिल्प पाहायला मिळतात, पण महाराष्ट्रात मात्र आपल्याला कुठेही असं शिल्प पाहायला मिळालं नव्हतं. ते या मंदिरामध्ये पाहायला मिळालं. आणि हे जे वराह शिल्प आहे, या वराहाच्या प्रत्येक पायावरती 4ही बाजूला आपल्याला विष्णू मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात. खरं तर भगवान विष्णूंचाच एक अवतार म्हणजे वराह आहे. हिरण्यकेशी राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण केला होता. आणि याच्या प्रत्येक पायामध्ये आपल्याला असा साप बांधलेला दिसतोय, म्हणजे जसं पैंजण आपण बांधतो तसं साप बांधलेला दिसतोय. आणि या वराहाच्या वरती आपल्याला जी झालर टाकलेली दिसते ना, पूर्णतः दगडाची, त्याच्यामध्ये छोटे छोटे चौकोन दिसत आहेत. त्या प्रत्येक चौकोनामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती कोरलेली आहे. अशी असंख्य मूर्ती आपल्याला या झालरीवरती पाहायला मिळत आहेत. बघू शकता. खरं तर याचं जे तोंड आहे ते कोणीतरी तोडलेलं असावं. आणि अजूनही बाकी जी मूर्ती आहे ती मात्र व्यवस्थित पाहायला मिळते. मंदिराच्या समोरील जागेत पाण्याची एक विशाल पुष्करणी पाहायला मिळते. पुष्करणीत उतरण्यासाठी देखील दगडी पायऱ्यांचा मार्ग आहे. या पुष्करणीच्या आत एका बाजूला हा सुरेख दगडी मंडप आहे. मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला ही प्राचीन पुष्करणी पाहायला मिळते. बघू शकता, फार विशाल अशा पद्धतीची ही पुष्करणी आहे. विशेष म्हणजे याची रचना पाहिल्यानंतर हजारो वर्षांपूर्वी हे सगळं बांधकाम झालेलं असेल हे आपल्या सहज लक्षात येतं. आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी, महाराष्ट्रामध्ये रतनगड किल्ला असेल किंवा हरिश्चंद्रगड किल्ला असेल, त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या पुष्करणी पाहायला मिळतात. पण इथल्या पुष्करणीचं वैशिष्ट्य असं किंवा वेगळेपण असं की समोरच्या बाजूला जरी पुष्करणी असली ना, तर या पुष्करणीच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी एक दगडी मंडप पाहायला मिळतो. अनेक लोक याला वराह मंडप असं म्हणतात, काही लोक याला यज्ञ मंडप म्हणतात. तर अनेकांना असं वाटतं की हा एक नंदी मंडप असावा, कारण समोरच्या बाजूला मंदिर आहे. पण सध्या जे मंदिर आहे ते दत्तांचं मंदिर आहे, त्यामुळे इथं आपल्याला नंदी पाहायला मिळत नाही, म्हणजे कुठलीच मूर्ती पाहायला मिळत नाही इथं. पण अनेक लोकांना असं वाटतं की कदाचित हा यज्ञ मंडप असावा. पण इथं जर त्याची रचना पाहिली ना, तर वरच्या बाजूला इथं नक्षीकाम केलेलं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे बंदिस्त आहे. त्यामुळे हा यज्ञ मंडप नसावा असं मला वाटतं. कारण जर यज्ञ मंडप असता तर वरची ही बाजू आहे ती पूर्ण अशी इथून आभाळ दिसलं असतं, म्हणजे खुली बाजू असते. जसं खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये स्वर्ग मंडप आहे, तसं वरची बाजूचं जे बांधकाम आहे ते पूर्ण ओपन दिसलं असतं. पण ते इथं आपल्याला बंदिस्त पाहायला मिळतंय. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की या दगडी मंडपाच्या 4ही बाजूला आपल्याला सुंदर सुंदर मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात. बघू शकता, देवादिकांच्या मूर्ती आहेत किंवा प्राण्यांची, पक्ष्यांची शिल्प आहेत, हत्ती आहे, कासव आहे आणि आणखी बरीच शिल्प आहेत. बघू शकता इथे
आणि इथलं नक्षीकाम पाहिल्यानंतर हे बांधकाम फार प्राचीन आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. चालुक्य कालखंडामध्ये इथलं मूळ बांधकाम झालेलं असावं असं अभ्यासक सांगतात. आणि या बाजूने बघू शकता हा दगडी मंडप कसा आहे. इथं कदाचित पूर्वी मूर्ती असेल, काही ना काही मूर्ती असेल, मग ती वराह मूर्ती असेल किंवा नंदी मूर्ती असेल, नक्की सांगता येणार नाही. कारण इथली जी मूर्ती होती ती सध्या इथली कुठलीच मूर्ती इथं अस्तित्वात नाहीये. कारण या बाजूला जी पुष्करणी आहे त्या पुष्करणीमध्ये सुद्धा आपल्याला चारही बाजूला बघू शकता अशा जागा आहेत. त्या ठिकाणी पूर्वी मूर्ती होत्या, पण सध्या मात्र त्या बाजूला फक्त एकच मूर्ती, ते पण अर्धवट उद्ध्वस्त अवस्थेमध्ये पाहायला मिळते. नाहीतर एकही मूर्ती आपल्याला इथं या पुष्करणीच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. या पुष्करणीच्या आतील दगडी मंडपासमोर एक मंदिर असून त्यामध्ये 10 हात असलेली दशभुजा दत्तमूर्ती पाहायला मिळते. दगडी मंडपाच्या चारही बाजूला विविध शिल्प कोरलेले आहेत. यामध्ये धनुर्धारी राम, गदाधारी भीम, महाबली हनुमान यासोबतच रामायण आणि महाभारतातील काही प्रसंग दाखवणारी पौराणिक शिल्प कोरली आहेत. तसेच युद्ध, संगीत, नृत्य, गायन यासोबतच कलाविष्कार दाखवणाऱ्या काही नृत्यांगना देखील शिल्परूपात कोरलेल्या आहेत. यासोबतच या दगडी मंडपाच्या भिंतींवर काही कामशिल्प देखील कोरलेले दिसतात. मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरच आपल्याला हे काका भेटले. इथले स्थानिक आहेत आणि त्यांचं नाव, काका नाव काय तुमचं? संपतमधने बावकेच दिसते आपले. तर काका, इथल्या मंदिराच्या इतिहासाविषयी आणि इथे एक समाधी सुद्धा आहे, त्या समाधीविषयी काय सांगाल? इथं एक श्रीमद परमहंस दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज होऊन गेले. त्यांना रिद्धिसिद्धी प्राप्त होती त्या काळात आणि ते महाराज फक्त 5च घरं भिक्षा मागायचे आणि हे मंदिर त्यावेळेस सगळं बुजलेलं होतं. हे मंदिर महाराजांनी साफ केलं. महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे हे मंदिर आहे. खरं तर अजूनही बऱ्याच लोकांना हे मंदिर माहीत नाही. पण जर जुन्या काळातली मंदिरच पाहायची तुम्हाला आवड असेल तर नक्की एकदा तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. फार सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता हे या ज्या जागा आहेत, अशा ज्या कोनाडी आहेत, या ठिकाणी पूर्वी मूर्ती होत्या, पण इथे एकाही जागेवरती आपल्याला मूर्ती सध्या पाहायला मिळत नाहीत. मुघल आक्रमकांच्या काळामध्ये महाराष्ट्रातली बरीचशी हिंदू मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली होती, त्यातल्या मूर्ती तोडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळेच कदाचित आपल्याला इथे कुठलीही मूर्ती पाहायला मिळत नसावी. लोणी भापकर गावामधलं प्राचीन मल्लिकार्जुन महादेव मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत